भारत न्यूज 44. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित करणारा बहुप्रतीक्षित मिसिंग लिंक प्रकल्प आता वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे. 1 मे रोजी या प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. रविवारी एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाच्या कामाची प्रत्यक्ष स्थळी जाऊन पाहणी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोणावळा येथील प्रकल्पस्थळी भेट देऊन कामाचा आढावा घेतला आहे. या प्रकल्पाचे जवळपास 99% स्थापत्य काम पूर्ण झाले असून सध्या अंतिम चाचण्या सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाचे वर्णन तंत्रज्ञानाचा चमत्कार असे केले आहे. या मार्गामुळे मुंबई पुणे प्रवासातील वेळ साधारण 20 ते 25 मिनिटांनी कमी होणार आहे. या नवीन मार्गाचा वापर करण्यासाठी प्रवाशांकडून कोणताही जादा टोल आकारला जाणार नाही. हा प्रकल्प केवळ रस्ता नसून अभियांत्रिकीचा एक उत्तम नमुना आहे, असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे. या प्रकल्पात 23.75 मीटर रुंदीचे बोगदे बांधण्यात आले आहेत, जे जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक मानले जातात. रायगड व्हॅलीवर सुमारे 180 मीटर उंचीचा भव्य कॅबल स्टेट ब्रिज उभारण्यात आला आहे. हा नवीन मार्ग खालापूर ते कुसगाव दरम्यान असून यामुळे बोरघाटातील नागमोडी वळणे आणि वाहतूक कोंडीची समस्या कायमची सुटणार आहे. सुरुवातीच्या पहिल्या 3 महिन्यांसाठी या मार्गावरून फक्त 4 चाकी वाहने आणि बस यांनाच परवानगी दिली जाईल. या प्रकल्पामुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्ग आता पूर्णपणे ॲक्सेस कंट्रोल होणार असून अपघात कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी नगरसेवक आबासाहेब बागुल, MSRDCचे व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड आणि MSRDC, एफकॉन आणि नवयुग कंपनीचे सर्व प्रमुख अभियंते आणि कर्मचारी उपस्थित होते. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44.